श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथाय नमः. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, तो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काई वाळूवंटे चुंबितू असे. साधारणतः मनुष्याची वृत्ती विषयांकडे धावत असते. विषयांपासून आपल्याला सुख मिळेल अशी त्याची कल्पना असते. परंतु ज्या देहाने ते विषय भोगायचे तो देहही अशाश्वत असल्यामुळे विषयांपासून जे सुख मिळतं ते कायम स्वरूपाचं असूच शकत नाही. कधी सुख तर कधी दुःख, असं सुखदुःखाचं मिश्रण बहुधा प्रत्येकाला चाखायला लागतं. मनुष्याला तर शाश्वत सुख पाहिजे असतं. त्याला दुःख कधीही नकोच असतं. दुःखाचा विचारही त्याला सहन होत नाही. सुखच त्याला हवं असतं. परंतु ते मिळवण्याचा मार्ग मात्र त्याला ठाऊक नसतो. भगवंतांनी आणि संतांनी ठिकठिकाणी हा मार्ग सांगून ठेवलाय. इंद्रियांची विषयांकडे धावणारी वृत्ती आवरून ज्या वेळेला साधक अंतर्मुख होतो त्यावेळी हळूहळू वृत्ती आत्माकार होऊन त्याला सुखाची प्राप्ती होते. पण विषयांकडे धावणारं मन वळवून ते अंतर्मुख करणं फार अवघड आहे. विषयांमध्ये सुख आहे ही मनाची भावना जन्मोजन्मींच्या संस्कारांनी एवढी बलवत्तर झालेली असते की विषयांखेरीज इतर काही सुख असू शकतं हा बोधच मनुष्याला होत नाही. जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, देहालाच तो आत्मा समजत असतो. देहसौख्य हे त्याला परम सुख वाटत असतं. ईश्वर त्याला दगडासारखाच वाटतो. जन्मोजन्मी तो विषयच भोगत असल्याने विषयाशी तदाकार होऊन राहण्यात त्याला मौज वाटते. बेडकाला जसं चिखलातच बरं वाटतं तसं विषय कर्दमातच लोळताना माणसाला आनंद होत असतो. साधकांनी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विषयाकार वृत्ती बळेच आत्माकार करण्याचा प्रयत्न करावा. सत्संगतीने, नामस्मरणाने आणि दिवसाकाठी काही काळ शांत निश्चल बसून तो आत्मा मी आहे, स अहम असं चिंतन केल्याने हळूहळू वृत्ती विषयांपासून माघारी वळून त्या मध्ये म्हणजेच आत्म्यामध्ये भरून राहील. मग त्याला विषयांची आठवणही होणार नाही. एकदा आत्मसुखाची गोडी लागली की मग विषय सुख त्या मानाने अत्यंत गौण वाटायला लागतं. जशी कायमची नोकरी लागली म्हणजे तात्पुरती असलेली नोकरी मनुष्य सोडून देतो, तसंच शाश्वत आत्मसुख प्राप्त झाल्यावर क्षणिक विषयसुख तो साहजिकच सोडून देतो. किंबहुना असं म्हणता येईल की आत्मसुखाची गोडी ठाऊक नसल्यामुळेच मनुष्य ह्या विषय सुखांमध्ये रमतो. आत्मसुखाची गोडी एकदा लागली की विषय सुखांची गोडी आपोआपच सुटते. मग त्या स्थितीतून कधीच खाली येऊ नये असंच त्याला वाटायला लागतं. सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुर वाढलेनी अंतरे, रचिला म्हणवनी बाहिरे, पाऊल न घाली. अंतरात आत्मसुखाच्या अपार गोडीने आनंदमग्न झाल्यामुळे विषय सुखाकडे त्याचं पाऊलही पडत नाही. कमळाच्या पाकळ्या रूपी ताटामध्ये चंद्रकिरणातील अमृताचं भोजन करणारा चकोर कधी वाळवंटामध्ये बसून वाळूचे कण खाईल का? जोपर्यंत शाश्वत आत्मसुखाची प्राप्ती झालेली नाही तोपर्यंत मनुष्य नीरस असा विषय चघळतच राहतो. वाळूचे कण घाण्यात कितीही वेळा रगडले तरी त्यापासून तेलाचा थेंब देखील जसा मिळत नाही, तसंच विषयांचं कितीही सेवन केलं तरी त्यापासून सुखप्राप्ती होणं कठीण असतं. सुख केव्हा होतं याविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख.
वास्तविक पाहता जीव हा स्वरूपातूनच आलेला आहे. तो परमात्म्याचाच अंश आहे. विषयांकडे जाणारी इंद्रियांची धाव काही कारणानं संपली आणि ती अंतर्मुख होऊन स्वरूपात विलीन झाली की मानवाला सुख प्राप्त होतं आणि त्या सुखासाठीच त्याची अखंड धडपड चालू असते. ते शाश्वत सुख सद्गुरू कृपेने प्राप्त होऊन अखंड सोहंबोधात वृत्ती रंगून जाते आणि जीवन सफल होतं. मनुष्य जन्माला आला की आपण पाहिलं की जो जीव गर्भामध्ये आहे तोपर्यंत तो अखंड सोहममध्ये रंगलेला आहे. तोपर्यंत त्याला आत्मबोध आहे. पण एकदा का तो बाहेर आला, ह्या जगाची सावली त्याच्यावर पडली की लगेच तो सोहमला विसरून जातो आणि लगेच कोहम कोहम करून सुरू होतो. तर असा हा जो जीव आहे त्याच्यावरती ह्या विषय सुख म्हणजे काय, तर आपण जे रोजचं जे आपलं जीवन चालू आहे ते थोडक्यात, की आपल्याला चांगलं खायला मिळावं, चांगलं घर राहायला मिळावं, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी लिहायला मिळाव्यात किंवा अजून सगळीकडे फिरायला मिळावं, पाहायला मिळावं, गाडीत बसून भटकता यावं, अशा अनेक ज्या गोष्टी सगळ्या आपल्या घरामध्ये सगळ्या सुखसोयी उपलब्ध असाव्यात, अशा अनंत ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं ह्याच्यातून मिळणारं जे सुख आहे हे म्हणजे विषय सुख. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जन्मोजन्मीचा संस्कार या जीवावर झालेला आहे. त्याच्यामुळं तो खरा जरी परमात्म्याचाच अंश आहे, तो स्वतः जो जीव आहे हा वेगळा नाही आहे, सोहमच आहे तो. हे त्याला त्या गर्भात असताना माहीत होतं, पण बाहेर आल्यानंतर या जगाच्या पसाऱ्यात त्याच्यावरती तो जो हे पडतो अंमल आणि लगेचच त्याचं ही सगळी जी मूळ वृत्ती आहे ती नाहीशी होते आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या विषयसुखांची दाट हे पडते. आणि त्याच्यामुळं त्याला काय वाटतं की हे म्हणजेच खरं सुख. मस्त आरामात आरामात राहायला मिळते, मस्त गाडीतनं फिरायला मिळते, छान बंगला आहे, घरदार आहे, शेतीवाडी आहे, या सगळ्यातच सुख आहे अशीच त्याची पक्की धारणा आहे. त्याला माहीतच नाही आहे की ह्याच्यापेक्षाही काही वेगळं सुख आहे. बरं, प्रत्येकाची ओढ काय आहे तर सुख हवं आहे. पण ते सुख कसं, खरं सुख काय हवं आहे त्या जीवाला, तर शाश्वत सुख हवं आहे. प्रत्येकाला कळतंय की हे सगळं जरी असलं ना तरी कुठेतरी अशांतता आहे, मनामध्ये समाधान नाही आहे. हे सगळं जरी असलं तरी आपलं मन कुठेतरी खट्टू आहे, दुःखी आहे, हे जाणवत असतं. पण आपण ते स्वीकारत नाही, मान्य करत नाही आणि ज्याच्यातून हे मिळेल हे याचा शोध घेत नाही. खरं म्हणजे संतांनी, भगवंतांनी याचे अनेक मार्ग हे सुख मिळवण्यासाठीचे सांगून ठेवलेले. प्रत्येकाने सांगितलंय, प्रत्येक संतांनी सांगितलंय, वेगवेगळ्या परीने सांगितलंय की कुठं मिळेल तुम्हाला हे सुख. बसा, एका जागी बसा, डोळे मिटा, शांत राहा, बाकी काही करू नका, कुठलाही विचार मनामध्ये आणू नका. पण आपण बघतोय की मनाचं इतकं अस्तित्व हे आहे, चंचल आहे ते, की ते आत्ता इथे तर आत्ता आभाळात जात आहे, 5 मिनिटांनी आणि कुठं जात आहे ते. आत्ता तर त्या सगळे शाळेतल्या ग्राउंडवरच आहे सगळ्यांचं, हो की नाही. असं हे सगळं मन आपलं जरी त्याला सुख हवं आहे तरी ते ह्या सगळ्या वरवर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये अडकतंय आणि त्याच्याच मागे धावतंय. संत सांगतायत की तू एकदा तुला जर याची गोडी कळली ना तर तू ह्याच्यापासून बाजूला जाणंच शक्य नाही, इतकं ते आविट आहे. विवेकानंद स्वामी जेव्हा परमहंसांनी त्यांना हे दिली, साधनेची शक्ती दिली, चालू होईल का, नाही केलं आहे का त्याची सोय, तर त्यांना विवेकानंद जेव्हा साधना करत होते आणि कॉलेजमध्ये असताना त्यांना असं वाटत होतं की परमेश्वर वगैरे हे सगळं झूट आहे, असं काहीही नसतं, देव वगैरे काही नसतो.
तो कुठे कोणाला दिसतोय? एवढे परिस्थिती आमची वाईट आहे, इतके हाल अपेष्टा आम्ही सगळे भोगतोय, पण त्याच्यातनं काही हा आम्हाला सोडवत नाही आहे. म्हणजे हा देवबीव काही नसतो. तर एका मित्राने त्यानं सांगितलं की चल तू माझ्याबरोबर, मी तुला घेऊन जातो आणि देव दाखवतो. तो म्हणला खरंच? तर म्हणे हो चल. आणि जेव्हा रामकृष्ण परमहंसांच्याकडे आले आणि त्यावेळेला ते म्हणाले की त्यांनी स्पष्ट विचारलं रामकृष्णांना की तुम्ही देव दाखवाल का मला? तर म्हणाले हो दाखवीन, सहज दाखवीन. त्याला आनंद झाला. त्याला ती आतून ती ओढ होतीच, पण सगळ्या संसाराच्या ह्याच्यातून चटके खाण्यातून त्याच्यावरती त्याचा विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले की चालेल मग मला बघायचं आहे देव. त्यांनी सहज त्याच्या पायाला अंगठा लावला त्यांचा, आणि त्याच्यामुळं त्यांची जी समाधी लागली ती 1-2 दिवस ते शुद्धीवर सुद्धा, बाणावर सुद्धा आले नाही. आणि ते जे त्यांना त्याच्यातून आत्मसुख मिळालं त्याच्यामुळं ते म्हणाले की आता नाही, आता मला दुसरं काही करायचं नाही, मला आता ह्याच्यातच राहायचं आहे, मला दुसरं काही शाळा नाही, कॉलेज नाही, मला दुसरं काहीही करायचं नाही, मी काहीही करणार नाही. ते म्हणाले तू काय नाही करणार? तुझ्यासाठी खूप मोठं काम परमेश्वराने आखून ठेवलेलं आहे आणि ते तुला पार पाडायचंच आहे. तू केलं नाहीस तर तुझी हाडं करतील, तुला हे करावंच लागेल. आणि म्हणून त्यांना त्या समाधीच्या सुखापासून बाजूला केलं. तर असं ह्या सुखाची गोडी कळणं, तिथपर्यंत जाणं, हा प्रवासच मोठा अवघड आहे. तिथपर्यंत आपण जातच नाही आहोत, कारण ते थोडंसं अवघड आहे. हे पटकन जर बाजारात जाऊन आपण एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादं सुख सहजपणाने विकत आणू शकतोय, पण हे जे आहे, हे जे आत्मसुख मिळवायचं आहे, हे काही सहज मिळणारं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत, साधना करावी लागणार आहे. आणि हे सगळं करायची सहजासहजी आमची तयारी नाही आहे. आम्हाला 5 मिनटं एका जागी डोळे मिटून बसायचं तर अनेक गोष्टी आमच्याकडून होत असतात. कुठे खोकलाच येतो, कुठे खाजतच असतं, डोळे उघडून बाकीचे कोण काय काय करतायत हे बघायचं असतं. म्हणजे असं सहजपणाने आम्ही ते करू शकत नाही. मनुष्याची ही प्रवृत्ती आहे, हा संस्कार त्याच्यावरती जन्मोजन्मीचा आहे, त्यामुळं तो त्यातनं बाहेर पडू शकत नाही सहजपणाने. पण जर संतांनी सांगितलेल्या मार्गावरून त्यांनी जायचं ठरवलं तर तो हे साध्य करू शकतो. सद्गुरूंची जर त्याची गाठ भेट झाली, त्याच्या आजवरच्या प्रवासाची त्याला जर हे मिळाली, जोड मिळाली, साथ मिळाली, आणि त्याला जर सद्गुरूंची प्राप्ती झाली तर त्याला हा मार्ग सहज सापडू शकतो आणि त्याचा प्रवास ह्या मार्गावरचा चालू होऊ शकतो आणि सगळं सोपं होतं, जीवन सफल होतं. श्रीराम. प्रचंड स्वामी फळपाठी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मत्रगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच
या पंचप्राणामृतात हे तीर्थधे आढळी रे प्रचिती न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. स्वामी समर्थ दादा महाराज आज आपल्या इथं आरती सेवा मंडळाचे पुण्यातले मठातले हल्लाल काका श्री हल्लाल काका आणखीन पोरे काका आपल्याला खास भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला वर्धापन दिनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तो कसा घ्यायचा काय घ्यायचा त्याची पूर्वतयारी व्हायला पाहिजे ना काहीतरी आपल्याकडनंही. आधी एकदम कार्यक्रम करायचा म्हणून हा कार्यक्रम मोठा होऊ शकत नाही आहे. तर ते आज सगळ्यांना भेट देणार, सगळ्यांना ते सांगणार कशा पद्धतीने घेऊया आपण, आपल्या लोकांचा सल्ला घेणार आणि मग पालखी कुठून आणायची कशी आणायची. तर मी असं त्यांना म्हटलं की पालखी आपण इथून शंकराच्या देवळापर्यंत नेऊ महादेवाच्या शाळेतल्या आणि तिथून इथंच आणूया परत. असं सगळ्या माझा मगाशी विषय झाला. तर तुम्हाला सगळ्यांना अजून काही वाटलं तरी सांगतील. आज आपल्याला जे मठातनं हल्लाल काका आणि पोरे काका आलेत तर ते त्यांचं थोडंसं ते आपल्याला कशी माहिती देतील थोडीशी. आणि मग आजच्या आरतीच्या मानकरी रेणुकाताई लांडगे आणि दुसरीचं नाव काय रेश्माताई शेलार या आजच्या आरतीच्या मानकरी होत्या. आणि प्रसादसुद्धा दोघी तिघींचा आहे. पुण्यातनं सुद्धा मठातनं आपल्याला काका लोक प्रसाद आणलेला आहे. असं सगळ्यांचे बऱ्याच जणांचे प्रसाद आहेत. मी काही सगळ्यांचे आता घेत नाही नावं, पण असं आता ते हल्लाल काका बोलतील आपल्याशी. आपल्याला जायची घाई आहे सगळ्यांना म्हणून आज महिला दिनाचा कार्यक्रम असल्याकारणाने शाळेच्या ग्राउंडमध्ये सगळ्याच महिला तिकडे जाणार आहेत. तिथं जरा बरेच कार्यक्रम घेतलेत. आमचं पण भजन आहे, पण इथलं उरकलं की सगळे तिकडे जातील. श्री स्वामी समर्थ. लाईट गेलेले आहेत, कोणाचा चेहरा कोणालाही दिसत नाही. चेहरा दिसणं गरजेचं आहे का? आवाज पुरेसा आहे ना? श्री स्वामी समर्थ. श्री गणेश, श्री गजानन, श्री विनायक अशी गजाननांची नावं भरपूर आहेत. विठ्ठल रखुमाई, श्री स्वामी समर्थ, परमपूज्य अण्णा महाराज, श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली आणि या मठाचे प्रमुख कांचनताई, या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि दोन शब्द मी आपल्याला सांगतो. आज तारीख काय हो? आज तारीख 10 मार्च. 10 मार्च. 10 मार्च म्हणजे काहीतरी काय वेगळं काय दिवस आहे का हा? अगदी बरोबर. आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे का जयंती आहे? स्मृती दिन आहे. आज आपण इथं बसलेलो आहोत. मी काय बोलतो आपल्याला ते समजतंय. आपण सगळ्यांनी वाचन केलेलं आहे. लताताईंनी वाचन केलेलं आहे, गीतापाठ वाचन केले, त्याच्यावर निरूपण केलेलं आहे अतिशय सुंदर. हे सगळं कोणामुळे झालं? ती जी व्यक्ती जी आहे, सर्व महिलांना ज्यांनी पुढाकार घेतला शिकवण्याचा, तर त्या म्हणजे त्या सावित्रीबाई. त्यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांची आज आपण आठवण काढायची आहे. ते जर नसते तर तुम्ही इथं तुम्हाला कळलं असतं का पुस्तक काय असतं? असं काही कळलं नसतं. आज खरं तिथी जी आहे ती माघ महिन्यातील अमावस्या आहे. आता उद्यापासून कुठला मास सुरू होतो? फाल्गुन मास, म्हणजे शेवटचा मास, मराठी महिन्याचा शेवटचा मास. हा माघ मास जो आहे, तर ह्या माघ मासामध्ये खूप सण आले होते. पहिल्यांदा गणेश जयंती आली, त्यानंतर वसंत पंचमी होती, त्यानंतर रथसप्तमी होती, बरोबर. त्यानंतर गोंदवलेकर महाराज जयंती होती. त्यानंतर ज्यांनी हे विश्व निर्माण केलं, विश्वाची रचना केली, ते विश्वकर्मा त्यांची जयंती होती, बरोबर ना. त्यानंतर आपण हे म्हणतो हे सगळे स्वच्छता पाहिजे, रस्त्यावर स्वच्छता पाहिजे, सगळीकडे स्वच्छता पाहिजे. तर असं हे रस्त्यावर स्वच्छता करावी हे कोणी शिकवलं आपल्याला? गाडगे महाराज,
संत गाडगे बाबा, त्यांची पण जयंती होती. हे एवढे सगळे झाले. त्यानंतर दासनवमी आत्ता परवा झाली. त्याच्या आधी होते गजानन महाराज प्रकट दिन, बरोबर. त्याच्या आधी जी होती ती औदुंबर जयंती होती. औदुंबर जयंती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नरसिंहानी जेव्हा हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, त्याच्यामध्ये हलाहल होते. ते नखालामध्ये विष साठलं होतं, विष असं ते होतं, ते हलाहल होतं. प्रचंड दाह होत होता त्याचा नखाचा, आता अंगाचा दाह झाला. तर त्यावेळी महालक्ष्मीनी ते औदुंबराचं झाडाचं ते फळ दिलं, त्याच्यामधले ते रस लावला आणि तेव्हा ते दाह शांत झाला. म्हणून ते औदुंबराचं ते जे आहे दाह शांत करणारं झाड, म्हणून ही औदुंबर जयंती ती जयंती होती. त्यानंतर गजानन महाराज प्रकट दिन, त्यानंतर श्री रामदास नवमी, दासनवमी त्याला जे म्हणतात ते. आणि काल जी होती ती महाशिवरात्री. आज सावित्रीबाई त्यांचे स्मृतिदिन. आणि ह्याच्यामध्येच महिलांचा जागतिक महिला दिन, त्यांना सगळी ओढ लागलेली आहे. ते असे सगळे दिवस, आणि हे सगळे दिवस आपण ज्यांच्यामुळे पाहतो आणि आपण सांगतो आपण मी हिंदू आहे, हे आपण ज्या अभिमानाने सांगतो, हे का सांगू शकतो की अशी एक व्यक्ती होती, त्यांच्यामुळे आपलं धर्म, आपलं हे जो हिंदू धर्म आहे इथं राहिलेला आहे. तर अशी कोण व्यक्ती? श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची जयंती त्यांची 19 फेब्रुवारी ना, ती सुद्धा ह्याच महिन्यामध्ये, ह्या माघ महिन्यामध्ये असते. असा हा माघ महिना. आता पुढचा महिना जो येईल असा जो माघ महिना आहे तो असा संपतोय. आता आवाज येतोय ना माझा? गरज आहे त्याची? फाल्गुन महिन्यामध्ये आपल्या सगळ्यात आवडता सण म्हणजे होळी, धुलवड, रंगपंचमी, असे चांगले चांगले सण येतात, बरोबर ना. वसंतोत्सव सुरू होतो, आंबे, आमरस, मुलांना सुट्ट्या लागतात, सगळीकडंच छान वातावरण असतं. मुलांना सुट्ट्या लागल्या की मग त्यानंतर आपल्याला आठवण येते आपल्याला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे. आपल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे इथं. तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला जो आहे ना वर्धापन दिन, आपल्या ह्या केंद्राचा वर्धापन दिन करायचा आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये ठरवा आपण की आपला वर्धापन दिन आपल्याला कसा करायचा आहे, काय करायला पाहिजे. पालखी काढायला पाहिजे, त्यानंतर इथं काही कार्यक्रम करायला पाहिजे. आपल्यापैकी आपण इथं जण साधारणतः माझ्यासमोर 50 लोक आहेत आज. तर आपल्यातले कोणीतरी काहीतरी आपले विचार इथं मांडले पाहिजेत, आणि आपण वर्षभर इथं कार्यक्रम घेतलेले त्याची माहिती कोणीतरी सांगितली पाहिजे. बाहेरनं बरेच जण येणार असतात, त्यांना आपलं केंद्र कसं चाललं हे त्यांना कळलं पाहिजे. कुठले उपक्रम चालू आहेत, आमचे अजून पुढचे उपक्रम काय आहेत हेच लोकांना कळलं पाहिजे. आज ते ह्यांनी जे लताताईंनी जे प्रबोधन सांगितलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, गीतापाठ वाचनामध्ये त्यांनी निरूपण जे केलं त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं की विषय सुख म्हणजे काय. मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला कपडा लत्ता पाहिजे, मला सगळी ऐहिक सुखं सगळी मला मिळायला पाहिजे. पण हे कसे असतात, तात्पुरते असतात. आपण जन्माला येतो, जेव्हा माणूस जन्माला येतो त्याचा शेवटचा श्वाससुद्धा ठरलेला असतो, आणि तो कुठं ठिकाण आहे ते सुद्धा ठरलेलं असतं. मला ह्याच्यावर एक छोटीशी गोष्ट आठवते. वैकुंठामध्ये एकदा काय होतं, एक कबूतर बसलेलं असतं. त्याचं एक कबूतर असतं. कबूतर इकडं तिकडं बसतात, तसं वैकुंठामध्ये एक कबूतर बसलेलं असतं. आणि समोरनं वैकुंठामध्ये श्री विष्णूंना भेटण्यासाठी यमदेव आणि यमदेवाचे सहाय्यक कोण असतात, चित्रगुप्त, ते समोर येतात आणि त्या कबुतराकडे बघतात आणि त्याच्याकडे बघतात आणि ते काहीतरी आपापसात एकमेकांशी बोलतात. कबुतराला काय ऐकू येत नाही, ते काहीतरी बोलतात आणि ते आतमध्ये जातात.
भगवंतांना भेटण्यासाठी जातात. आतमध्ये जातात. भगवंत काय तिथं आतमध्ये नसतात. थोड्या वेळाने भगवंत येतात गरुडावरनं. विष्णुदेव त्यांचं वाहन गरुड ना, गरुडावरनं येतात, ते उतरतात आणि ते आतमध्ये जातात. आणि आपलं गरुड आपल्या शेजारी येतो. तिथं कबुतराला बघतो. कबूतर ते थरथर कापत बसलं असतं. त्यांचं काय झालं? नाही, काही नाही झालं. आतमध्ये यमदेव आणि चित्रगुप्त गेलेले आहेत भगवंतांना भेटण्यासाठी. आणि त्याने माझ्याकडं दोघंजण माझ्याकडे बघितलं आणि ते दोघंजण एक आपसात काहीतरी बोलले. मला आता भीती वाटायला लागली आहे की आता काय होणार बाबा. गरुडराज म्हणतात, तो काही घाबरू नको, काय होणार नाही. तुला जर अशी जर मनामध्ये जर भीती वाटत असेल की काहीतरी होईल, तर तू असं कर, तू माझ्या पंखावर बैस, मी तुला चलाचल पर्वतावर सोडतो. चलाचल पर्वत एक आहे, तर तो दूरवर आहे, मी तुला तिथं सोडतो. तिथं कोणी तुला काही करू शकणार नाही. गरुड आपलं हे कबूतर म्हणतं, हवा वा छान. लगेच कबूतर बसतं गरुडाच्या पाठीवर. गरुड भरारे मारतं आणि त्या कबुतराला चलाचल पर्वतावर सोडून तिथं जाऊन येतं इथे. आणि गरुड आपल्या जागी तिथं बसले असतात. मग समोरनं थोड्याच वेळात यमदेव आणि चित्रगुप्त येतात. आणि ते इकडं तिकडं बघायला लागतात. तेव्हा गरुडराज म्हणतात ह्यांना, यमराज आपण काय पाहायला लागतात इकडं तिकडं? किती छान हे बघितलं. यमराज म्हणतात की इथं एक कबूतर होतं मगाशी, इथे एक कबूतर होतं मगाशी. तर मी चित्रगुप्तांना म्हटलं, हे कबूतर इथं कसं काय? ह्या कबुतराचा मोक्ष चलाचल पर्वतावर आहे, त्याला मोक्ष मिळणार आहे, पण ते इथं कसं काय? जे त्याचा मृत्यू तिथं आहे, तर तिथं तो मुक्त होणार आहे, तर ते इथं कसं काय? ह्या मला ही शंका होती. तर आता कबूतर कुठं दिसत नाही. गरुडराज आपलं नाही, ह्याच्यातून काय करायचं आहे की आपण जे काय करतो आणि आपला प्रत्येकाचा मोक्ष कुठं आहे हे ठिकाण ठरलेलं आहे, शेवटचा श्वास कुठं आहे ते ठरलेलं आहे. परंतु हे प्रथम पहिला घेतलेला श्वास आणि शेवटचा श्वास ह्याच्यामध्ये जे असतं ते आपलं जीवन असतं. आपण कसं आपलं आचरण कसं पाहिजे. प्रत्येकाला महिला दिनाच्यासाठी जायचं आहे, लाईट पण आलेली आहे. मी काय बोलतो हे जाऊ दे, आता हे कधी संपणार कोणा ठाऊक, पण आम्हाला फक्त तिथली काळजी आहे. बरोबर, मला सुद्धा काळजी आहे की बाबा तुम्ही सगळेजण माझं ऐकलं पाहिजे, पण तुमचा कार्यक्रम सुद्धा व्हायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला शांती मिळावी असं जे कार्य जे आपण करायचं, आपण असं कार्य करावं. मला उगीच डोक्यात भगभग भगभग व्हायला लागले असं कधी वाटू नये. आत्ता आपली शांती कशामध्ये, आपण इथून जायचं आहे, आपल्याला तिथं कार्यक्रम अटेंड करायचं आहे, सगळ्यांचं लक्ष तिथं आहे, माझं पण लक्ष तिकडंच आहे. आपल्या जे मनात येतं ते कार्यक्रम आपण तो करावा, पूर्ण करावा. त्या पद्धतीने आपलं आचरण पाहिजे. सद्गुरू सांगतात, काय सांगतात की ते म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे ते द्या, तुम्हाला पाहिजे ते घ्या, असं म्हणतात का? नाही. मला जे आवडते ते मला गुरूंनी दिलं पाहिजे, मला परमेश्वराने दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण परमेश्वर तसं करतो का? परमेश्वर काय करतो, तुम्हाला आवडेल ते देईल असं नाही. तुमच्या दृष्टीने तुम्हाला जे चांगलं आहे तेच परमेश्वर देतो. म्हणून आपण सतत कायम आनंदी असलं पाहिजे, परमेश्वराच्या चरणी लीन पाहिजे, स्वामींच्या चरणी लीन पाहिजे. आणि स्वामींच्या चरणी जाण्यासाठीचा जो मार्ग दाखवतात ते सद्गुरू दाखवतात. म्हणून सद्गुरूंच्या प्रती आपला आदर कायम ठेवला पाहिजे. मी आत्ता ह्या ठिकाणी थांबतो. आपण सगळेजण इथं जमलेला आहात. तर आज आता हे आपला पुढचा कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यापूर्वी जी आता आपली ही सांगता होईल बोलण्याची ही, तर आपण स्वामींचा जय जय करवा. सगळेजण जय जय करवा. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 आपण श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. स्वामी ओम. आता आपण प्रसाद घ्यावा सगळ्यांनी.
आणि आपापल्या पद्धतीने जो काय आपला पुढचा कार्यक्रम असेल तो करावा. साधारण 21 तारीख ठेवली असेल. साधारणतः आत्ता जे कांजनताईंशी बोललो तर हे आपली 21 तारीख ही साधारणतः राहील. तर ती परीक्षा होत आहेत ना सगळ्या? परीक्षा सगळ्यांच्या होतील. 21 एप्रिल, मार्च नाही, एप्रिल. तर ही कसं आहे की आपण पुण्याच्या मठाचे मठाधिपती आपले सगळे स्वामी परिवाराचे प्रमुख जे आहेत सद्गुरू दादा महाराज, तर त्यांच्या कानी हे घालूया. ही तारीख त्यांना सोयीची आहे का, आपल्या सगळ्यांना सोयीची आहे का हे ठरवूया आणि त्या पद्धतीने आपण आपला कार्यक्रम करू. आपला कार्यक्रम नक्की यशस्वी होणार आहे. सगळ्यांचे 100% प्रयत्न त्यामध्ये असू दे आणि स्वामी आपल्याला यश देणारच आहेत ही खात्री बाळगा. श्री स्वामी समर्थ.